चला झाली आपली सकाळ. तर मित्रांनो, सकाळी सकाळी आपल्याला काय करायचं आहे, पाणी गरम करून पिऊया. सगळ्यात आधी आपल्याला तीच इम्पॉर्टंट आहे, कारण की सकाळी सकाळी पाणी गरम करून पिणं ही शरीराला चांगलं असते आणि शरीरातले मोठे आतडे साफ होण्यासाठी ते मदत करतात. तर चला मग भेटूया डायरेक्ट पाणी गरम करायच्या टायमाला. चला. तर मग मित्रांनो, आपलं काहीतरी काल रात्री तिकडे सुन राहिले, ते चला जाऊया आणायला. आणि चूल पेटवायची मित्रांनो, पेटीच आहे तिकडे, तर ती पेटी एकदा घेऊन येऊया आणि पटकनपणे आपण एकदा जाळ करूया, कारण की मला प्यायचे गरम पाणी मग करायचं आपल्याला आपला व्यायाम चालू. तर चला मग बघू शकता की मी आता सकाळी सकाळी इथं आहे आणि पाणी गरम करत आहे. तर पाणी गरम करून आपलं झालेलं आहे मित्रांनो. चला एकदा ते पिऊन पाहू कसं लागतं इथं ह्या थंडीमध्ये मित्रांनो. हे गरम पाणी मस्तपैकी एकदम अमृत सारखं लागतंय. तर अमृत सारखं पाणी पिऊन बघूया आणि चला जाऊया आपण आपलं वर्कआउट. चंद्रदेवता बघू शकता तुम्ही, भरपूर छान दिसू राहिलेत आणि धुपट कसं निघून राहिले बघू शकता चुलीमधून. आता आपण बुटगीट घातलेला आहे आणि आपण चाललोय आता रनिंग करायला. आपला आता प्राणायाम झालेला आहे आणि चंद्र बघू शकता अजून. तसं मित्रांनो, आता वाजले 5 आसपास टाइम झालेला आहे आता. तर चला मग करूया रनिंग आणि मग करूया वर्कआउट आणि मग करूया व्यायाम. भेटतो मी तुम्हाला आपल्या लोकेशनवर. तर चला मग पहिले वर्कआउट कट करून घेऊया आणि मग करूया आपला व्यायाम. तर चला मग. आपण चाललोय आता असताना आपल्या घराकडे येतं. मग चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो थोडंफार आणि मग जाऊया वज चाललेत मित्रांनो. आणि आपले दिवस चांगले जाण्याचा अर्थ असा आहे की व्यायाम गेम सगळं आपण आता बाहेरच्या गोष्टी सगळ्या खाणं सोडून दिल्यात. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे साखर सोडून दिली आणि सगळं चांगलं सुरळीत चालू झालंय आता. तर चला मग असेच दिवस आपले येऊ जाओ आणि आपला जो मेहनत करतो ना ते आपल्याला फळ भेटो. तर मित्रांनो, तुम्ही थोडं हे निसर्गाचं वातावरण बघा. अजून सूर्यदेवता जे आहेत ते वर आलेले नाही. वातावरण सांगेल ना, त्याच्यामुळं 7 वाजले मित्रांनो. तर चला मग भेटूया तुम्हाला. जरा चंद आपलं सूर्य निघला आलाय बघू शकता, लाल लाल कलरचा दिसू राहिला मित्रांनो नेमकं. मग मित्रांनो, आपण आता शेतातून घरी आलो. तो घरी येऊन जरा नाश्ता केलाय आणि चालू आहे आता डबल शेतामध्ये. तर चला मग आपला रस्ता शेतात जायचा. आपल्याला आता भरपूर लांब जायचे. काल गेलो तिकडच. हे बघा, आता मी चाललोय शेतामध्ये जात असताना मी बोलतो तुम्हाला. आणि कारण की हे बघू शकता पहाड भरपूर मोठं. हे बघू शकता इकडे जंगलात शेत आहे मित्रांनो. इकडे लांब जाणं लागते अजून. हे बघू शकता रस्ता आहे आज शेतात जायचा. आणि हे बघू शकता सकाळचं वातावरण. आणि हे बघा मी जोके चाललोय शेतामध्ये आपलं रस्त्यानं शेतामध्ये. मग मित्रांनो, हे बघू शकता मी चाललोय शेतामध्ये आणि शेतामध्ये जाताना हे बघू शकता आपल्या शेतात जायचा रस्ता भरपूर खास आहे. आणि हे बघू शकता मागचं वातावरण किती छान आहे. आणि हे बघू शकता इकडचं बी तुम्हाला व्ह्यू दिसत असेल, भरपूर छान आहे मित्रांनो. शेतामध्ये जातोय एकदा बघा. तर चला मग जाऊया वज शेतामध्ये. तिकडचे माकडं तुम्ही जर नसून पाहिले मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो मी एका. तर मग मित्रांनो, आपण चाललोय आता आपल्या शेतामध्ये. बघू शकता शेतात जायचा रस्ता भरपूर छान आहे. हे बघू शकता मागं आपल्या. आणि मित्रांनो, आपण आता ह्या रस्त्यानं आपल्या शेतामध्ये डायरेक्ट जाणार आहे आणि तिथं जाऊन काय काम करायचं काय नाही ते आपण पाहणार आहे. आणि चला तुम्हाला दाखवतो शेतामधलं गेल्यावर वातावरण. तर बघू शकता तुम्ही आताचं वातावरण. सूर्यदेवता जे आहेत ते थोडे वर आलेले आहेत.
थोडे थोडे म्हणजे भक्कमच वर आलेली आहे. त्यांनी गोष्टी बी तर बघू शकता. इथं वानर आहेत मित्रांनो, याच्यावर बसेल आहेत वर, जे की आता आपल्याला दिसत नाही, इथं खाली पण बसेल आहेत. हे बघू शकता तुम्ही इथं. तर मग मित्रांनो त्यांचं काम ते करतात, खाय प्यायचं चालतं द्यायचं दिवसभर. तर चला आपण जाऊया या शेतामध्ये. आता मित्रांनो शेतात जात असताना आहे ना, काय झालं की मधात आपल्याला वानर दिसले होते. आपण ते बघितले आणि ह्या रस्त्यानं जाता जाता आपण आता मित्रांनो अर्ध्यामध्ये लोक आलेलो आहे आणि अर्ध्यामध्येच्या पुढं आता आपण निघालो आहे. तर मित्रांनो कसं असतं ना की पण आता मी चालून आलो, असेल तुम्ही व्हिडिओ बघा मित्रांनो. चला मग जाऊया शेतामध्ये. मग मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहे आणि ह्या शेतामध्ये येऊन आपण काय करणार आहे काय नाही हे तुम्हाला डायरेक्ट लोकेशनवर गेल्यावर समजेल, कारण की शेत आता आपलं जवळच आहे आणि आता आपण आले त्याच्या जवळ थोडंफार. तर आता जर सगळंच लांब राहिलं आहे, फक्त 10-12 पाव. मित्रांनो आता आपण आपल्या शेतामध्ये इथं बघू शकता आपण प्रगट झालो आहे आणि आता प्रगट होऊन आपल्याला काहीतरी इथं दुष्क्रम करायचे आहे. तर चला मग आपण आपल्या कर्माला म्हणतो, कामाला काय म्हणतात त्याला, अंजाम देऊया, काहीतरी नवीन विशेष बघूया, काहीतरी करायचं आहे ते आपल्याला. हे बघू शकता आपला प्लॉट खूप छान आहे. मग मित्रांनो आपण आता अंघोळ बिंघोळ करून चालू शेतामध्ये डबल वापस. त्याच्यामुळे मी आपल्या लवकर चाललो, नाही तर आपल्या इकडे संध्याकाळ नाही तर डायरेक्ट भेटूया शेतामध्ये. तो रस्त्यानं माझ्या शेतामध्ये तर आलो मी आता माझ्या शेतामध्ये. तर बघू शकता जर सगळंच लांब राहिले फक्त, आणि हे लागले मित्रांनो माझ्या मागं येऊ नका रे, जातो मी तिकडं. मित्रांनो ते थांबले दादा मागच माझ्या. तर मग आता चालू आहे, आता काय करायचं उद्या थोडंफार. तर शकते माझ्या मागच या लागलेत. आपल्या रस्त्यात आपलं वावरात सूर्यदेवता बघू शकता की खूप छान दिसून राहिलेत आता. आणि मित्रांनो हो हाय मी. तर मित्रांनो आता मी इथं काय करत आहे, कशासाठी इथं आलोय, काय माझं इथं काम आहे. तर मित्रांनो काल आपला वायर जळाला थोडाफार, तर मित्रांनो जळालाच आहे. त्याच्यामुळं मी इथं लवकर आलो आहे आणि तो वायर आपल्याला आता काढून टाकायचा आहे आणि दुसरा टाकायचा आहे. तर मग मित्रांनो तुम्ही बनवून राहा माझ्या व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला दाखवतो की काय काय आपल्याला आधी करायचं आहे. तर चला मग बघूया काय काय आपलं बिघडेल आहे. तर ही आहे आपली विहीर आणि इथं जायचं आहे आपल्याला मित्रांनो आता. तर मग मित्रांनो आपण आता शेतात आलोय आणि चाललोय आता डबल शेतात वापस. तर मित्रांनो चला मग, इथं आपलं शेत आहे बघू शकता तुम्ही. त्याचे बोर्ड आहेत ना खूप सारे गोड आहेत, तुम्हाला बोलतो शेतात गेल्यावर. हे आपले भोपळे आहेत मित्रांनो, त्याचे झाडे आहेत आणि कुत्री आहेत.